नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत दराव्याचे लाडू। त्यासाठी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि घरचं साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपण कढी तापायला ठेवून द्यायची, त्यावर थोडं तूप टाकायचं आणि शिंगाड्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे। सर्व पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आपल्याला तूप अजून लागलं तर आपण अजून तूप टाकायचं थोडं आणि त्याला छान गुलाबी होईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे, ते छान भाजतानाच आपल्याला मोडून घ्यायचे आहे आणि असं गुलाबी होईपर्यंत छान आपलं पीठ भाजलेलं आहे। आता राजगिरीचं पीठसुद्धा आपल्याला तसंच प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तूप टाकायचं आणि छानपैकी मिक्स करायचं आणि हे सुद्धा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। आता पीठ भाजून तयार आहे। आता मी अर्धी वाटी काजू, बदाम, खारीक, खोबरं हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तूप टाकायचं आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता तिघही सारण आपले छान भाजून तयार झालेले आहे। आता आपल्याला त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकतात आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला छान रगडून घ्यायचं आहे। हे पीठ जेवढं रगडलं तेवढं त्याला छान तूप सुटते। आता बघू शकता तुम्ही, आता पीठ छान रगडल्याने छान तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण याचे लाडू बांधू शकतो। हे पिठाचं एक असं असतं की जेवढं रगडलं ना तेवढं हे पीठ जिभेवर टाकताच ते विरघळतं आणि चवीलासुद्धा छान होतात। आता अशा प्रकारे आपल्याला लाडू हे तयार करून घ्यायचे आहे। काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात। तुम्हाला कशी वाटली माझी दराव्याच्या लाडूची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।